नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी जो परीक्षा विभागानं सिलेबस सेट केलेला आहे, या सिलेबसनुसार अत्यंत महत्त्वाचं प्रकरण म्हणजे कम्युनिकेशन या प्रकरणावर आधारित या अगोदर झालेले जे काही सेट पेपर आहेत, म्हणजे 2011 पासून ते 2023 पर्यंत जे काही सेट परीक्षा पेपर झालेले आहेत, या पेपर क्रमांक 1 मधील म्हणजे 12 प्रश्नपत्रिकामधील पूर्णच्या पूर्ण कम्युनिकेशन या टॉपिकवर जे काही प्रश्न विचारलेले आहे, हे सर्व प्रश्न आपण या एकाच व्हिडिओमध्ये त्याचा धावता आढावा करून घेणार आहोत। फक्त प्रश्नांचं वाचन करूयात, जेणेकरून तुम्हाला कम्युनिकेशनच्या प्रश्नांची रूपरेषा कळेल आणि येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला कम्युनिकेशन या टॉपिकच्या संदर्भानं प्रश्नांचं जी काही थीम आहे ती निश्चित तुम्हाला कळून जाईल। ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं विश्लेषण ऐकायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही विश्लेषण करणारे व्हिडिओ पण आपण बनवलेले आहेत। त्याचबरोबर कम्युनिकेशनच्या अंतर्गत जो सिलेबस दिलेला आहे त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघा। इथं फक्त आपण वाचन करणार आहोत, जेणेकरून तुमच्या कमी वेळेमध्ये खूप सारे प्रश्न तुमच्या नजरेसमोरून जावेत। मार्च 2023 मध्ये जो झालेला पेपर आहे सेट पेपर क्रमांक 1, त्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात, जे कम्युनिकेशन या प्रकरणाच्या संदर्भाने आले होते। प्रश्न आहे, कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकीकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा हे संप्रेषण डॅश डॅश प्रकारचे असते। तर याला आपण म्हणू अंतर्गत संप्रेषण। जर एकाच ऑर्गनायझेशन म्हणजे जर कम्युनिकेशन करत असतील ते सदस्य, तर ते अंतर्गत संदेशवहन होईल। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, प्रेषक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक डॅश डॅशवर परिणाम करू शकतो। तर प्रेक्षक व ग्राहक यांच्यामध्ये जर सांस्कृतिक फरक असेल तर तो संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर परिणाम करतो। पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट, डॅश डॅशच्या मते संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तीमधील आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण होय। तरी डायरेक्ट तुम्हाला व्याख्या पाठ पाहिजे होती, जी ब्राऊन यांनी अशी संप्रेषणाची व्याख्या केलेली आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रभावी संप्रेषण हे डॅश डॅश या समीकरणाने दाखविता येते। तर पर्याय ए। त्यानंतर संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या घटकास गोंधळ म्हणतात। पर्याय डी। 2021 मध्ये जे संप्रेषणाचे प्रश्न आले होते पेपरमध्ये ते आपण वाचून घेऊयात। प्रश्न आहे, न्यूकॉमच्या मते संप्रेषण चक्रामध्ये हा महत्त्वाचा घटक नाही। न्यूकॉमनं सामाजिक संबंधाच्या दृष्टीनं एक प्रारूप तयार केलं होतं संप्रेषणाचं, त्याच्यामध्ये त्याला असं वाटतं की माध्यम त्याच्यामध्ये तेवढं गरजेचं नाही, मात्र हे न्यूकॉमच्या मते आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वपूर्ण असतो? माध्यम, संदेश, प्रेषक आणि त्वरित प्रत्याभरण। तर संप्रेषण कंप्लीट दाखवते ते आणि प्रभावी दाखवते, तर इमिजिएट फीडबॅक म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्वरित प्रत्याभरण आलं म्हणजे आपण म्हणू शकतो की संप्रेषण हे काय झाले, प्रभावी झालेलं आहे। त्यानंतर कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली व ती कामगारांनी पाळली, हे संप्रेषण कशा प्रकारचे? म्हणजे उच्च पदस्थ व्यक्तीकडून कमी पदस्थ व्यक्तीकडे जर कम्युनिकेशन झालं तर ते कशामध्ये येतं? तर ते व्हर्टिकलमध्ये येईल, म्हणजे त्याला मराठीमध्ये अनुलंब असं म्हणतात। व्हर्टिकलमध्ये पण काय, त्याचा उपप्रकार डाऊनवर्ड कम्युनिकेशन। त्यानंतर नेक्स्ट, ग्राहकाचे अनावधान हे डॅश डॅशवर परिणाम करू शकते। ग्राहकाचे अनावधान हे संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर परिणाम करू शकते। त्यानंतर दूरदर्शन वाहिनीवरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात, त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण आहे प्रेक्षक व ग्राहक यांच्यातील जर अवबोध झाला, जर एखादी आपल्याला न्यूज समजली नाही, आपल्याला एखादी जाहिरात समजली नाही, तर आपण चुकीच्या मार्गाने जाऊ शकतो। पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर। 2020 मध्ये जो पेपर झाला होता त्यामधील संप्रेषणाचे प्रश्नांचं वाचन करूयात। काही संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर डॅश डॅशवर भर देतो। तर मिलर जो आहे तो संप्रेषणाची व्याख्या करताना ग्राहकाच्या वर्तन बदलावर भर देतो। ग्राहकाच्या वर्तन बदलावर। आता व्याख्या विचारल्यानंतर आपल्याला ती परफेक्ट माहिती असणं गरजेचं आहे। संप्रेषण चक्रामध्ये प्रेक्षकाची क्रमित कार्य पुढील प्रमाणे दिलेले असतात।
तर ती आहेत संग्रहण, सुसूत्रीकरण, सांकेतीकरण आणि प्रक्षेपण. पर्यायी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर संप्रेषण चक्राचे प्रेषक, संदेश, ग्राहक व डॅश डॅश हे घटक आहेत. तर संप्रेषण चक्राचे अजून कोण? प्रेषक, संदेश, ग्राहक आणि माध्यम. पर्याय बी. त्यानंतर पुढीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित असते? तर सहभागी सदस्याच्या संख्येवर आधारित असणारे संप्रेषण म्हणजे होरिझॉन्टल, क्षितिज संप्रेषण आपण त्याला असं म्हणतो. त्यानंतर बहुसंख्य स्रोते, बहुजिन्सी स्रोते, विस्तारित स्रोते व डॅश डॅश ही समूह माध्यमाची वैशिष्ट्ये आहेत. तर ही प्रत्यक्ष समूह माध्यमाची वैशिष्ट्ये. प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव, प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव अजून एक त्याचं वैशिष्ट्य म्हणता येईल. पर्याय सी. त्यानंतर 2019 मध्ये जो पेपर झाला होता, या 2019 मध्ये झालेल्या पेपरमधील काही प्रश्नांचं वाचन करूयात. डॉक्टर देवल यांच्या मते संप्रेषण म्हणजे, तर देवलांच्या मते संप्रेषण म्हणजे अवबोधन. त्यानंतर वर्गात पाठ शिकविण्यासाठी माध्यमाची निवड करताना शिक्षकाने पाठाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांचा वयोगट, वापरल्या जाणाऱ्या माध्यमाविषयीचे ज्ञान व डॅश डॅश लक्षात घेतले पाहिजे. तर मूल्यमापनाची व्यवस्था लक्षात घेणं अपेक्षित आहे. म्हणजे 17चं काय होईल? 17चं होईल डी. 17चं डी. त्यानंतर 18 आहे बघा, ट्रॅफिक सिग्नल्स हे डॅश डॅश संप्रेषणाचे उदाहरण आहे. तर हे अशाब्दिक संप्रेषणाचं उदाहरण आहे. तिथं शब्द नसतात पण त्या लाईटमुळे आपल्याला ते कळतं. एखाद्या मॉलमध्ये गिरायके येतात, ते आपल्या सामायिक हिताच्या संबंधाच्या बाबीच्या एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात. त्या समूहाच्या कृती स्थिरपणे वृद्धिंगत होत जातात. हे डॅश डॅश समूहाचे उदाहरण आहे. तर हे एक मुक्त समूहाचं उदाहरण आहे. त्यानंतर काही वेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात, कारण तिथे ग्राहक डॅश डॅश असतो. तर तिथं ग्राहक हा बहुजिन्सी असतो. त्यानंतर 2018 मध्ये जी झालेली प्रश्नपत्रिका आहे, सेट पेपर क्रमांक 1, त्यामधील आपण प्रश्न वाचूयात जे कम्युनिकेशनच्या संदर्भाने आपल्याला विचारण्यात आले होते. भारतीय चित्रपटाच्या संदर्भात CBFCचा योग्य आद्याक्षर काय आहे? तर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन असं त्याचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर वृत्तपत्राच्या संदर्भात पेज 3 या बातम्या संज्ञेचा अर्थ काय आहे? तर पेज 3 ला म्हणतात वलयांकित व्यक्ती, ज्याला आपण सेलिब्रिटी वगैरे किंवा तारकांच्या सार्वजनिक वा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित हलक्या रंजनप्रद बातम्याला आपण म्हणतो पेज 3च्या बातम्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, संगणकाद्वारे लिखित मजकुराच्या संदर्भात पुढील निशब्द चिन्ह संचातील वेगळा घटक ओळखायचा आहे. तर तो आहे भावचिन्ह. त्यानंतर जाहिरातीच्या दृष्टिकोनात जाहिरात एक यशस्वी संज्ञापन होण्याचा सर्वोच्च निकष कोणता आहे? तर तो आहे लक्ष्य गटाने ती जाहिरात स्वीकारली व आत्मसात केली. पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर ज्ञान हे मुख्यत्वे विद्यार्थ्यांच्या अन्वयार्थ काढण्याच्या क्षमतेत दडलेले असते असे मानणारे शिक्षक पुढीलपैकी कशावर जास्त भर देतील? तर चर्चा व अर्थात्मक वाटाघाटीवर ते भर देतील. त्यानंतर डेव्हिस मॅकवेल संज्ञापनाची व्याख्या पुढील प्रमाणे करतात. संज्ञापन ही सहभागी घटकांमधील सामायिकता वाढविणारी प्रक्रिया आहे, पण मुळात ती प्रक्रिया घडून येण्यासाठीच सामायिकतेचे घटक आवश्यक असतात. या व्याख्येच्या आधारे खालीलपैकी कोणते अनुमान तार्किकपणे वैधपणे निघू शकत नाही म्हणले तर संज्ञापनामध्ये प्रेक्षक हा अधिक महत्त्वाचा असतो. हे तार्किकता त्याच्यामधून निघत नाही. ACD त्याच्यामधून तार्किकता निघेल. त्यानंतर 2017 मध्ये जो झालेला पेपर आहे, या 2017 मध्ये झालेल्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात. प्रश्न आहे बघा, भारतीय माध्यमांच्या संदर्भात PCI, CBFC, NBA, ASCCI या लघुरूपांनी निर्देशित होणाऱ्या घटकांना एकत्रितपणे काय संबोधले जाते?
तर यांना एकत्रितपणे माध्यम नियामक संस्था असं म्हटलं जातं. पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर प्रसार भारती म्हणजे काय? तर प्रसार भारती म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील रेडिओ व टीव्ही प्रक्षेपणाकरिता स्थापन झालेली एक स्वायत्त संस्था आहे. त्यानंतर आहे संज्ञापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे म्हटलं तर चूक विधान आहे पर्याय बी, निशब्द संदेश हे सांस्कृतिक व संदर्भ निरपेक्ष असतात. हे काय आहे? चुकीचं आहे. त्यानंतर मानवी संज्ञापनाचे स्वसंज्ञापन, व्यक्तिअंतर्गत संज्ञापन, गट संज्ञापन, जनसंज्ञापन असे वर्गीकरण मुख्यत्वे कोणत्या निकषावर केले जाते? तर संज्ञापनामध्ये सहभागी सदस्यांच्या संख्येवर असे आपल्याला गट तयार करता येतील. पुढीलपैकी योग्य जोडी ओळखायची आहे. तर वर्ग शिकविणे, तर हे गट संज्ञापनाचं उदाहरण हे योग्य आहे. त्यानंतर संज्ञापन ही मूलतः अर्थ काढण्याची प्रक्रिया आहे. अशा दृष्टिकोनाचा एक तार्किक अर्थ असा होतो की अर्थ उकल क्षमता अधिक महत्त्वाची असते. त्यानंतर 2016 मध्ये जो पेपर झाला होता सेट पेपर क्रमांक 1, या पेपरमधील जे काही संप्रेषणाचे प्रश्न आहेत त्यांचं आपण वाचन करूयात. प्रश्न आहे बघा, दोन व्यक्तींमधील समोरासमोरील संवादाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर ते आहे शब्दरूप चिन्हे वा खुणांचे प्रमाण वैविध्य जास्त असते, हे चुकीचं आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संज्ञापन प्रकारात वेगवान, लक्षणीय आणि विश्वासार्ह प्रतिसाद मिळण्याची क्षमता सर्वाधिक असते? तर दोन व्यक्तींमधील संज्ञापनामध्ये जास्तीत जास्त आपल्याला फीडबॅक मिळतो. त्यानंतर प्रसार माध्यमे व बाजारपेठेतील त्यांच्या कामगिरीचा निर्देशांक यांची खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे? चूक म्हटले तर पहिलं बरोबर आहे, दुसरा बरोबर, तिसरा बरोबर. रेडिओ ROD हे काय आहे? चूक आहे. त्यानंतर FM रेडिओच्या संदर्भात या लघुरूपाचा विस्तार काय आहे? FM रेडिओच्या संदर्भात फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका सर्वसाधारण वर्गामध्ये मुले शिक्षकाकडे तोंड करून बसलेली असतात. अशा प्रकारच्या बैठक रचनेमुळे कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन मिळते? तर शिक्षकांना संज्ञापन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचा जास्त अधिकार मिळतो. पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर एखाद्या शिक्षकाच्या दृष्टीने वर्गातील शिकविण्याच्या संदर्भात प्रतिसाद व प्रत्याभरण मिळण्याचे सर्वात सोपे व जलद असे स्रोत कोणते आहेत? तर विद्यार्थ्यांची देहबोली हे आपल्या इथं प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर 2015 मध्ये जो पेपर झाला होता सेट पेपर क्रमांक 1, या पेपरमधील जे प्रश्न कम्युनिकेशनचे आहेत त्या प्रश्नांचं आपण वाचन करूयात. प्रश्न आहे बघा, खालीलपैकी निशब्द संज्ञापनाचं उदाहरण नाही म्हटलंय तर पत्रलेखनामध्ये शब्द असतात म्हणून तेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंवाद, दोन व्यक्तीमधील संवाद, गट संज्ञापन, जनसंज्ञापन असे वर्गीकरण करता येईल? तर संज्ञापनात सहभागी व्यक्तींची संख्या. खूप वेळा क्वेश्चन रिपीट झाला हा. त्यानंतर वृत्तवाहिन्यांच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूज या संज्ञेचे खालीलपैकी सर्वात योग्य वर्णन कोणते आहे? तर ब्रेकिंग न्यूज या संज्ञेचे नुकत्याच कळलेल्या महत्त्वाच्या घटनेशी संबंधित खोटी आणि विकसनशील बातमी. त्यानंतर भारतातील दूरचित्रवाणीच्या संदर्भात 1980च्या दशकाचे महत्त्व काय आहे? महत्त्व काय आहे? तर 22 क्वेश्चन क्रमांक 22चं उत्तर आहे दूरदर्शनच्या जाळ्याच्या वेगाने होणारा विस्तार. त्यानंतर सर्वसाधारण परिषद कक्षामध्ये असलेली बसण्याची गोलमेज बैठक रचना कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन देते? तर सहभागी व्यक्तीमधील आंतरक्रियात्मक संज्ञापन. त्यानंतर शिकविताना पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन सादरीकरण वापर केल्यामुळे संज्ञापनातले कोणते आयाम नव्याने मिळतात? तर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमुळे श्राव्य, दृश्य आणि आंतरक्रियात्मकता. त्यानंतर नेक्स्ट 2013 मध्ये जो पेपर झाला होता या पेपरमधील संज्ञापनाच्या संदर्भानं जे प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते त्या प्रश्नाच्या संदर्भानं आपण
वाचन करूयात ते प्रश्न कोणकोणते आहेत. तर प्रश्न आहे बघा, संज्ञापनाची परिणामकारकता सर्वसाधारणपणे कशाच्या आधारे ठरविली जाते? संज्ञापनाची परिणामकारकता तर ती प्रेक्षकाचे हेतू आणि निकषच्या आधारे ठरविली जाईल. त्यानंतर पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे म्हटले, तर चुकीचं आहे वृत्तपत्र रॅम, हे चुकीचं आहे. रॅम तर कम्प्युटरची मेमरी लक्षात येतं. पुढीलपैकी कोणत्या संज्ञापन प्रकारामध्ये प्रतिसाद आणि प्रत्याभरण तुलनेने संथ, कमकुवत व अप्रत्यक्ष पद्धतीनं येतात? तर जनसंज्ञापनामध्ये असं होतं. पुढीलपैकी योग्य जोड्या किंवा जोडी ओळखायची आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पर्याय 3 हे काय आहे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर जेव्हा शिक्षक वर्गामध्ये दृकश्राव्य, ध्वनिफीत किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादरीकरण वापरतात तेव्हा त्या संज्ञापनाचे सर्वाधिक यथार्थ वर्णन पुढीलपैकी कशाने करता येईल? तर अशा वेळेस आपल्याला माध्यम गट संज्ञापन पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर स्वसंवाद, संवाद, गटसंज्ञापन आणि जनसंज्ञापन ही संज्ञापनाचे प्रकार कोणत्या निकषावर? तर संज्ञापनामध्ये सहभागी व्यक्तींची संख्या पर्याय सी. परत एकदा रिपीट झालाय क्वेश्चन. 2013 फेब्रुवारी बघा 2013 मध्ये 2 प्रश्नपत्रिका घेण्यात आल्या होत्या, अर्थात 2 परीक्षा, 2011 मध्ये 2 आणि 2013 मध्ये 2. खालीलपैकी संज्ञापनाच्या कोणत्या प्रकारामध्ये प्रेक्षक व ग्राहक फारच क्वचित एकाच स्थळ काळात एकमेकांसोबत असतात आणि एकमेकांसोबत संदेशाची देवाणघेवाण लक्षणीयरित्या करत असतात? तर ते जनसंज्ञापन आहे. आपण सर्वसाधारणपणे आणि नकळत सशब्द संदेशापेक्षा शब्दविरहित संदेशावर जास्त विश्वास ठेवतो. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे शब्दविरहित संदेश सशब्द संदेशापेक्षा अधिक स्वयंस्फूर्त असतात. पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या गोष्टी निशब्द संज्ञापनाची उदाहरणे आहेत? तर निशब्द संज्ञापनाची उदाहरणं हुंकार पण आहे, इमोटिकॉन पण आहे, पत्र पण आहे. पत्र नाही, पत्र तर त्याच्यामध्ये शब्द आहे, म्हणजे 1, 2 आणि 4. मग 1, 2, 4 कोण पर्याय सांगते? पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. संज्ञापनातील आंतरक्रिया आणि गतिमानता या निकषावर शिकविण्यासाठी खालीलपैकी सर्वोत्कृष्ट पद्धती कोणती आहे? तर ते आहे समोरासमोर राहून वर्गात शिकविलेले अध्यापन. त्यानंतर भारतात खाजगी मालकीच्या उपग्रह दूरचित्रवाणी वाहिन्या कोणत्या वर्षी सुरू झाल्या? तर त्या 1991 पासून सुरू झाल्या. त्यानंतर भारतीय प्रसार माध्यमांच्या संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय ओळखायचा आहे. तर तो योग्य पर्याय आहे TRP. जसं वृत्तपत्र IRS तसं TV साठी TRP असतो. त्यानंतर 2011 मध्ये जो पेपर झाला होता सेट पेपर क्रमांक 1, त्या पेपरमधील प्रश्नांचं आपण वाचन करूया. 2011 मध्ये सुद्धा 2 पेपर झाले होते, ठीक आहे. तर ते जो नोव्हेंबर 2011 मध्ये झाला तो पेपर बघा. 2 व्यक्तीमधील संज्ञापनापासून जनसंज्ञापर्यंतच्या संज्ञापन प्रवासामध्ये संदेश अधिक रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसादांची तात्कालिकता कमी होते. पर्याय डी. खालीलपैकी असत्य विधान ओळखायचं आहे. तर यामध्ये असत्य विधान आहे संदेश हा माध्यम वैशिष्ट्यांचा निरपेक्ष असतो. निरपेक्ष नसतो, तो सापेक्ष असतो. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान संज्ञापन आणि संस्कृतीमधील नात्याचे अचूक वर्णन करते? तर नात्याचं अचूक वर्णन करणारा आहे पर्याय सी. संज्ञापन आणि संस्कृती एकमेकावर अवलंबून असतात. त्यानंतर खालीलपैकी काय सशब्द संज्ञापनाची उदाहरणे आहेत? तर 4ही आहेत. लिहिणे, ऐकणे, वाचणे आणि बोलणे, म्हणजे पर्याय डी. त्यानंतर नव्या माध्यमातील खालील संज्ञापनात सुविधांचा क्रम लावायचा आहे. तर तुम्ही पर्याय ए जर निवड केले तर बरोबर ते उत्तर येतील तुमचे. त्यानंतर दूरदर्शनचे घोषवाक्य आहे सत्यम शिवम सुंदरम, पर्याय डी. त्यानंतर 2011 मध्ये झालेला ऑगस्ट 2011 मध्ये झालेला पेपर वाचन करूयात. संज्ञापनाचे गटसंज्ञापन आणि जनसंज्ञापन हे प्रकार सहभागी व्यक्तींच्या संख्येवरून करता येतात. दरवर्षी हा प्रश्न रिपीट होतो. मार्शल मॅक्ल्यून माध्यम हाच संदेश या वाक्यातून तो काय सूचित करतो?
तर संदेशापेक्षा संज्ञापनाचे माध्यमच मनावर अधिक खोल परिणाम करतात हे ते सूचित करतो. त्यानंतर खालीलपैकी कोणता पर्याय देहबोलीचा भाग नाही म्हटले, तर बोलणे हा देहबोलीचा भाग नाही, कारण ते तर डायरेक्ट स्पष्ट शाब्दिक संज्ञापन आहे. वर्गामध्ये शिकविताना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन शिक्षकांना उपयुक्त असतं. त्याचं कारण आहे शिकविण्याचे मुद्दे नीट संघटित व संरचित करण्यासाठी, म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर खालील संज्ञापनामध्ये माध्यमाच्या शोधवरून उत्तर लिहायचे. तुम्ही जर पर्याय बीची निवड जर केली तर आपल्याला ते क्लिअर कट लक्षात येतं. भारतातील प्रसारमाध्यमात अभिव्यक्ती स्वातंत्र्य डॅश डॅशने प्रमाणित केले आहे, तर राज्यघटनेमध्ये. तुम्ही कलम 19चा संदर्भ घेऊन ते उत्तर निवडू शकले असते. यावर्षी म्हणजे मार्च 2024मध्ये जे विद्यार्थी सेट परीक्षा देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही 15 PDF पेपर घेणार आहोत सराव म्हणून. त्याची फीस 500 रुपये आहे. तुम्हाला PDF व्हॉट्सअपला पाठवले जातील. तुम्ही 98 23 24 71 91 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करू शकता. त्याचा स्क्रीनशॉट फीस पाठवल्याचा याच नंबरला व्हॉट्सअप करा. आपला जो पेपर सिरीज सुरू होईल 24 डिसेंबर 2023 ते 31 मार्च 2024 या दरम्यान तुम्हाला 15 पेपर या दिलेल्या तारखेला, प्रत्येक तारखेला सकाळी 11 वाजता पेपर, दुपारी 2 वाजता आन्सर की आणि संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.